ताल तोच, खेळ तेच, पण त्यामागची भावना जपली तर परंपरेला मिळतो एक नवा रंग. मंगळागौरीच्या या परंपरेला जपत त्यात आनंद, धमाल आणि संस्कृतीची सुंदर सांगड घालणारा एक मंच, आदिशक्ती महिला मंच. तर चला मग त्यांना भेटूया. तर निकिताताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. आज खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. ऍक्च्युली तुम्ही इथे आलात त्याच्यासाठी पहिल्यांदा मनपूर्वक आभार आदिशक्तीतर्फे. येस येस, धन्यवाद धन्यवाद. आता आदिशक्ती काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पण त्याच्याबद्दल आपण थोडं नंतर बोलूया. आधी आपण निकिताताई बद्दल बोलणार आहोत. तर निकिताताई, मला एक सांगा की जसं मी तुमच्याशी बोलले तेव्हा मला असं कळालं की तुम्ही ॲज अ ब्युटिशियन म्हणून खूप वर्ष काम केलं. तर त्याच्या मागची काय स्टोरी आहे तुमची? माझं जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर असा विचार केला की काय करायचं. त्यावेळेला मायाताई परांजपेंचं ब्युटीचे क्लासेस चालू होते. सो आय थॉट की चला आपण एक क्लास करूया. क्लास केल्यावर इंटरेस्ट आला, मग डिग्री डिप्लोमा घेतला. डिग्री डिप्लोमा घेतल्यावर असं झालं की चला आता आपण पार्लर उघडूया, काहीतरी करूया. स्वामींच्या कृपेने खूप ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळाली. रीमा लागू, शेफाली जरीवाला, जुही परमार असे चांगले सिरियल्सचे जे आहेत ते सगळे मला क्लायंट म्हणून लाभले आणि खूप मला छान छान ऑपॉर्च्युनिटी पुढे पुढे मिळत गेल्या. पॅराशूटचा अवॉर्ड मिळाला ऍज अ मॅस्युअर. सो खूप छान स्विंग मध्ये चालला होता बिझनेस आणि काही वर्षांनी लग्न ठरलं. स्वामींच्या कृपेने लवकरच गुड न्यूज आली आणि त्यानंतर थोडंसं बॅकफुटला जावं लागलं बाळामुळे. सो त्यानंतर थोडासा ब्रेक घेतला. बाळाला छान संगोपन करता करता आज माझा मुलगा 18 वर्षाचा आहे. आज त्याच्याकडे 20 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. वाव. सो असं आहे की पार्लरच्या फील्डमधनं थोडं बॅकफुटला गेले मी माझ्या करिअरमध्ये, पण माझ्या मुलाला घडवलंय ह्याचं मला खूप खूप मला एक आई म्हणून अभिमान आहे आणि तो आता चांगल्या हातातोंडाशी आलाय. तर आता काय करायचं. आणि मला खरं सांगावं तर नाचायची इतकी लहानापासून आवड आहे. म्हणजे माझी आई मला एक आठवण सांगते की जेव्हा ती मला मामाच्याकडे घेऊन जायची त्यावेळेला स्पेशली लहान अल्लड वयात रिक्षावाली गाणी ज्याच्यात आहे तीच करायची. आणि माझं घर गोरेगावला, माझ्या आईचं माहेर माहीमला. सो गोरेगाव टू बांद्रा रिक्षा नाचत नाचत जायची. म्हणजे लहानपणापासून खूप आवड होती. सो असं ठरलं की चला चला आपण मंगळागौरीचे खेळ बघता बघता की आता स्वतःचा ग्रुप काढायचा. खूप छान स्वामींच्या कृपेने मैत्रिणी जमल्या आणि असं ठरलं की नाही आता करायचंच. सो देवीचं नाव घेतलं आणि आदिशक्ती मंगळागौर सुरू केलं. वा, खूप छान. पण मला एक सांगा, मग ब्युटिशियन मग ह्याची आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? बघा, एक स्त्री म्हटलं तर पहिलं तर सौंदर्य. सो आपण सजता सजता समोरच्याला सजवायची मजाच काय और आहे. आणि पार्लर होतं? हो, माझं लोखंडाला अंधेरीला पार्लर होतं. ते म्हणून तर म्हटलं की तुम्हाला क्लायंट्स पण खूप सुंदर लागले. बरोबर. म्हणजे साईड ऍक्टर, मेन ऍक्टर्स पासून आपलं जे मध्यमवर्गीय पासून सगळेच मला खूप छान लाभत आले. आणि खरंच खूप म्हणजे जेव्हा नवरी सजवायला जातो ते तर काय म्हणतात ना, त्याला स्वर्ग आनंद आहे. कारण नवरीच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे असं आहे ना की आपल्या कामाची पोच पावती. सो तोही आनंद मला आजही घेता येतोय. कारण आजही फावल्या वेळात मी पार्लरचंही काम करते, नवरी सजवायचंही काम करते, तिलाही आनंद देते आणि त्याचबरोबर तिच्या हळदीत नाचून आदिशक्तीलाही गाजवते. नाही नाही, बरोबर आहे ना, एका वेळेस दोन्ही काम होतात. ऍज अ मेकअप आर्टिस्टही त्यांना दाखवलं जातं आणि तुमच्या ग्रुपचंही. नाही, खूप छान. मला एक सांगा, तुम्ही आत्ताच बोललात की तुमच्या मुलाने 20 वर्ल्ड रेकॉर्ड केले, तर ते कशाविषयी? स्केटिंग मध्ये तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत त्याच्याकडे 3. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया आहे, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आहेत. असे ना रेकॉर्ड त्याच्याकडे आहेत. त्याचबरोबर तो नॅशनल आणि स्टेट चॅम्पियन आहे अबॅकस आणि वैदिक मॅथ्स मध्ये. वाव. सो जयपूर, मुंबई आणि दिल्ली हे आमचे प्रवास नेहमी चालत होते. तर त्याच्यामध्ये पार्लर थोडं सफर होत होतं. सो डिसिजन घेतलं की कुठल्याही फील्ड बरोबर अनफेअर न करता प्रामाणिकपणे काम करून त्याच्यात ब्रेक घेऊया आणि तो पुढे सरकूया. आज माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे. सो छान चाललंय, स्मूथ चाललंय. तो खूप छान मला ह्या आदिशक्तीच्या फील्डमध्ये सुद्धा मदत करतो. माझे मिस्टर आणि माझा मुलगा
टेक्निकली आदिशक्तीसाठी गाणं बनवतात. वा. सो त्यांचा पाठिंबा मला प्रचंड आहे आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय मी खरंच काही करू शकत नाही. आणि सर्वात मोठा सपोर्ट आहे माझ्या या सगळ्या मैत्रिणींचा, की त्यांच्याशिवाय पण करू शकत नाही. आणि आज मी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे त्याच्यासाठी सर्वात जास्त काम करणारी माझी सर्वात बॅकबोन म्हणजे सौ सायली आंगणे. तिच्याशिवाय मी इथे पोहोचूच शकली नसती आणि ती आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. डेफिनेटली आम्ही मेहनत तर घेतोय, पण आजकाल सोशल मीडिया इतका प्रचंड हे आहे की तिच्याशिवाय तर नाहीच होऊ शकत. सो सायलीचं मी खरंच खूप आभारी आहे की तिच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. नाही, बरोबर आहे. आणि सायली कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल, पण आधी थोडं आपण निकिता ताईंशी गप्पा मारूया. तर हे आदिशक्ती हे नाव का? आदिशक्ती हे नाव का? कारण प्रत्येक माऊलीमध्ये आदिशक्ती आहे, त्याच्यामुळे हे नाव. नाना नावं होती, पण देवीचं नाव का नको? कारण तिच्याचमुळे आपण हे सगळं करतोय. आदिशक्ती हे देवीचंच रूप आहे. सो माझ्या सगळ्या मंगळावर खेळणाऱ्या मैत्रिणी सुद्धा आणि माझ्या खेळ खेळणाऱ्या येणाऱ्या मैत्रिणी सुद्धा या आदिशक्तीचंच रूप आहे, म्हणून आदिशक्ती. आणि हे मंगळागौर ग्रुप हा मंच एक चालू करावा, पण हे तुम्हाला कधी सुचलं? श्रावणात ना भरपूर ठिकाणून आमंत्रण असतात की चला आमच्याकडे मंगळागौर खेळायला या. पण खेळता खेळता असं जाणवलं ना की मला अजून काहीतरी त्याच्यात नाविन्यपूर्ण करायचंय. मग ठरवलं का नको मी माझा ग्रुप काढू. जर मला डान्सची आवड आहे, जर मला अभ्यासू वृत्ती आहे, मला प्रत्येक त्या गोष्टीचा अभ्यास करून तिथे जायची आवड आहे, तर मी माझा ग्रुप का नको काढू. मग छोटी छोटी पावलं घेत माझ्या मैत्रिणीला जमवत त्यांनी माझी इतकी स्वामींच्या कृपेने साथ दिली ना की आजपर्यंत आम्ही पाठी वळून पाहिलेलं नाही आणि पाठी वळून कधी पाहणारही नाही. सो असं ठरलं की नाही आता पुढे सरकायचं. सो मंगळागौरच नाही करत हो आम्ही. मंगळागौर करतो, भोंडला करतो, देवीचा जागर करतो, गोफ करतो, डोहा जेवण करतो, बारसं करतो, त्याचबरोबर हळदीचे कार्यक्रमही करतो. आणि तुमच्या मार्फत आमच्याकडे आता भरपूर येणार आहेत, कारण तुम्ही खूप व्हायरल आहात. सो आम्हाला तर मिळणारच, प्रश्नच येत नाही. नक्की येणारच आहे. आणि जसे मी इन्स्टावरून त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला. मला वाटतं बारशाचंच तुमचं एखादा डान्स बघितलेला मी मंगळागौरचं. छान तुम्ही असे लाईनीत उभे होता, छान एक मराठी सॉन्ग होता. तर ते ना मला खूप आवडलं. आणि सगळ्यात आधी मी त्यांचं ते नाव बघितलं आदिशक्ती. म्हणजे ते नावच एकदम असं मला टच झालं ना की म्हटलं नाही यांना एकदा नक्की भेट देणार. तर म्हणून मी आदिशक्ती का हा प्रश्न त्यांना विचारला. आणि मला सांगा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला मंगळागौर हा ग्रुप चालू केला तेव्हा किती महिला होत्या? तेव्हा सुद्धा माझ्याकडे 12 महिला होत्या आणि अजूनही माझ्याकडे 12 महिला आहेत. म्हणजे तुमच्या मैत्रिणीच आहे? नाही, या असं झालं की एक मैत्रीण होती. पहिला तर माझा बॅकबोन सौ सायली आंगणे, हे तर तुम्हाला मी सांगितलं. सो अशा तिच्या मैत्रिणी, मग माझ्या काही ओळखीच्या होत्या त्यांच्या मैत्रिणी, काही जण आमच्यातल्या नक्कीच सोडून गेल्या. त्यांचे काही पर्सनल इश्यू होते, कधी हेल्थ इश्यू असतात. आपण बायका आहोत, एक 40च्या आसपास आलो तर काही ना काही इश्यू होतातच. पण कसं त्यांच्याही ओळखीच्या ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या त्या आल्या. असं करत करत अजूनही स्वामींच्या कृपेने आम्ही 12 जणी छानपैकी खेळ खेळतो. सो एवढं ऐकल्यानंतर जर तुम्हाला पण इच्छा होत असेल आदिशक्ती ग्रुप जॉईन करायची, तर मी ताईंचा नंबर स्क्रीनवर शेअर करेन. नक्की त्यांना कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील. नक्कीच ती वेळ आली आहे की आदिशक्ती ग्रुप मधल्या सगळ्या महिलांना भेट घ्यायची. तर आज मी सगळ्यांना बघते की सगळे छान नटून थटून एकदम सुंदर दिसतायत. तर आता ताई आपल्याला सगळ्यांची ओळख करून देणार आहेत. तर ताई प्लीज. जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं सायली आंगणे, तर ही माझा बॅकबोन मंगळागौरीतली ही सौ सायली आंगणे. हिच्याचमुळे इन्स्टा आणि सगळीकडे आम्ही गाजतोय. सो प्लीज सायली, आता तू सांगशील तर जास्त बरं होईल. नमस्कार, माझं नाव सायली आंगणे. तर सायली, मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून आज ताईंबरोबर आहात? ताई सोबत ऍक्च्युली मी आहे 8 वर्षापासून आणि ग्रुप सोबत 5 वर्ष झाली आज. मग हे तुम्हाला कधी सुचलं की सोशल मीडियावर पण आपलं नाव गाजलं पाहिजे? हे ऍक्च्युली आम्ही करत होतो प्रॅक्टिस आणि शोज वगैरे जसं आमचे चालू झाले, तर असं वाटायला लागलं की पोहोचत नाही आहोत अजून कुठे, अजून सोशली पण नाही पोहोचत. तर मग आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमांचा थोडा सहारा घ्यायला चालू केला आणि मग आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. मग रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान, खूप. प्रत्येक दिवशी आम्हाला एन्क्वायरीसाठी फोन्स
DM चालूच आहेत. असं झालंय की आता आम्हाला कोणतरी असिस्टंट ठेवायला लागणार आहे. अरे वा 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 वा. नक्कीच 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 ठेवायलाच लागणार आहे, कारण की या व्हिडिओ नंतर तर ठेवायलाच लागणार आहे. नाही मग कसं तुम्हाला सुद्धा लहानपणापासून आवड होती डान्स वगैरेची? हो, लहानपणापासून डान्स म्हणजे कोणत्याही समाजाचा आमचा कार्यक्रम असू दे, शाळेत, कॉलेजमध्ये कुठेही जेव्हा डान्स करायचा चान्स मिळायचा तेव्हा डान्स करायला जायचे आणि घरचे पाठवायचे. माझी मम्मी खूप सपोर्टिव्ह असते की जा जा. डान्स करायचा आहे ना पहिलं जा असं. त्याच्यामुळे मग ती आवड होती लहानपणापासून. सो ती अजूनपर्यंत जोपासायला मिळते आणि ग्रुप पण चांगला मिळालाय. सो अजून पुढे जाऊ आम्ही. ग्रुप चांगला मिळाला, कारण की ऍडमिनच एवढे चांगले आहेत. है ना, जो मेन माणूस असतो तो जर सगळ्यांना सांभाळणारा असेल, चांगला बरोबर. असेल तर ग्रुप चांगलाच होतो ना. मग आज- तिच्यामुळेच ऍक्च्युली हे सगळे बोलतात ना, हे आम्ही बांधून ठेवणारा जो हात आहे बरोबर आहे, तोच बरोबर आहे. एवढा स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे मग आम्ही सुटणार कसे. बरोबर आहे बरोबर आहे. पण जेव्हा मी ताईंशी बोलत होती तेव्हा मला वाटतं जवळजवळ 4-5 वेळा ताईंनी नाव घेतलं असेल. तर मग कसं वाटलं ते? तुम्ही तर ऐकत होतात ना तिकडून? ऍक्च्युली असं सवय नाहीये एवढं तारीफची, कारण की मी ती नेहमी कॅमेरा समोर सगळ्यांना म्हणजे माझं कसं मी ऑलवेज बॅक ऑफ द कॅमेरा असते. Okay. मी या साईडला खूप कमाल, तुम्ही रील्स मध्ये पण बघाल की मी जास्त त्याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला, कारण मी ऑलवेज बॅक ऑफ द कॅमेरा असते. आणि ते ऐकून, ती तारीफ ऐकून आणि असं वाटलं की हा काहीतरी करतो आहे, कुठेतरी पोहोचतो आहे. तर थँक्यू सो मच. नाही आम्ही मंगळागौर तर करतोच आहोत, पण आम्ही दोघी 5 वर्ष छान ढोल गाजवलाय आणि वाजवलाय सुद्धा. नाही आम्ही ऍक्च्युली ढोल पथकामध्ये एकत्र होतो. आमची तिथेच ओळख झाली हो. आणि मग आम्ही 5 वर्ष ढोल वाजवला. शिवगारद तिकडे हो घेतली. खूप काय काय तिकडनं शिकलो आणि मग साइड बाय साइड हे चालू केलं. आणि ह्याच्यामध्ये एवढ्या फ्लो मध्ये आम्ही पुढे गेलो की ढोलसाठी आम्हाला टाइमच नाही मिळाला. ऍक्च्युली मग आम्ही ते स्टॉप केलं आणि मग हे फुल फ्लेज मध्ये चालू केलं. म्हणजे तिथेही आम्ही संस्कृती जपली हा, आणि इथे इथे जपणारच. नाही नाही नाही, खूप छान खूप तो असा प्रयत्न चालू आहे. बघू पुढे आता. नाही नाही नाही, नक्की नक्की तुमचा प्रयत्न खूप पुढे जाणार आहे, कारण की आज तुम्ही सगळ्या एवढ्या मेहनती आहात आणि मेन म्हणजे निकिता ताई. तर त्यामुळे तुमचा आज 12 जणींचा ग्रुप आहे. तर मी स्वामींना अशीच प्रार्थना करेल की हा ग्रुप खूप मोठा हो आणि तुम्हाला खूप सारे कार्यक्रम भेटो आणि तुम्ही एवढे व्हायरल होऊन जाणार की म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये, सगळ्यांच्या तोंडामध्ये फक्त आदिशक्ती हेच नाव असणार आहे. चालेल, तर आपण पुढच्या ताईंशी बोलूया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अमिता नाईक आणि मला मॅडम बरोबर राहून आता 5 वर्ष झाली आहे. अच्छा, आणि तुम्ही राहायला इथेच आहात? इथेच आहे. मग तुम्हाला कसं वाटतंय आज यांच्या बरोबर एवढे वर्ष आहात तुम्ही? मला ऍक्च्युली ताई मॅडम बरोबर राहून चांगलं वाटतंय. मग तुम्हाला पण आवड होती डान्स वगैरे करायची की असंच आता आवड निर्माण झाली की नाही, लहानपणापासून? लहानपणापासून डान्स वगैरे आवड होती. हम्म. ऍक्च्युली मला मंगळागौर असं ऍक्च्युली माहित नव्हतं तेव्हा काय. अच्छा, पण जसं मॅडम बरोबर आम्ही सुरुवात केली मॅडमने, तसं त्याच्याबद्दल माहिती करून दिली, सगळ्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा हळूहळू करत केलं. कारण मी मुळात कोकणातली, तिथे आमच्याकडे गणपतीला असे फुगड्या वगैरे व्हायचे ते माहित होतं, पण ह्याला मंगळागौर बोलतात हे ताई मॅडमने सांगितलं. म्हणून ते पहिल्यांदा केल्यावर कसं वाटलं? पहिलं खूप म्हणजे जेव्हा मॅडम शिकवायच्या, छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या, तर खूप म्हणजे अशा त्या अशा त्यांच्या ज्या शिकवायची एक पद्धत आहे ना, म्हणजे तिला इन्शॉर्ट ओरडायचं असं ते खूप असं कठीण वाटायचं, हे माझ्याकडून होणार की नाही, हे कसं करायचं. जसं जसं मॅडम शिकवत गेल्या तसं तसं खूप इझी वाटलं. आणि मॅडम एवढ्या ह्याने शिकवतात ना की त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे ती गोष्ट कठीण असली तरी इझी वाटते आणि करायची खूप इच्छा होते. हा, असं करून. मग आता कसं वाटतंय? आता तर झाली आता असेल ना, आता सगळं येत असेल. आता मी तुमच्याशी बोलतो, मला वाटत असेल मी घाबरलीये. नाही, पहिलं असं आज व्हायचं. आज काय ताई ओरडणार नाहीये कोणालाच. माझ्या मैत्रिणी फक्त माझे डोळे वटारले पाहिजे. आता मी अशी एवढी फ्रीली बोलते, ते पण त्यांच्यामुळे.
नाही, कारण खूप छान. जसं ते शिकवत गेले तसं सगळं इझी आणि कळत गेलं आपल्याला. ऑडियन्सशी कसं म्हणजे आपण बोलायचं, झालं पाहिजे, कनेक्ट कसं बोलायचं. व्हायचं ते सगळं मॅडममुळेच. अच्छा, म्हणजे मॅडम तुमच्या बघा काय काय शिकवतात. म्हणजे विचार करा, आज तुम्ही इथून इथे पोहोचलाय तर इकडे जायला वेळ नाही लागणार. मॅडम हा. आणि आमची मेहनत आहे, पण मॅडम 100% आणि आम्ही फक्त 10% नाही, नव्हते. नाही नाही. नाही असं काही नाहीये. बरोबर. कारण मॅडम आम्हाला एवढ्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, डान्स, बोलायचं, चालायचं, कसं आहे समोरच्याशी कसं डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलू शकतात, हे ते सगळं फक्त मॅडम आहेत आमच्या. नाही मी सांगेन, खरंच सांगेन या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच कुठलीच महिला ना घरी नाही बसली पाहिजे. बरोबर. महिले म्हणजे बाईमध्ये इतके गुण आहेत ना की ती अख्खं जग जिंकू शकते. बरोबर. आणि ह्या मैत्रिणी आता उगीच माझी अगदीच तोंड काय म्हणतात ना खोलून तारीफ करतात पण त्यांच्यातले गुण म्हणजे त्या अष्टपैलू आहेत. मी फक्त पैलू पाडायचं काम करते. कारण अशा मैत्रिणी जमवणं आणि त्यांच्याकडनं करून घेणं हे अगदीच मला सोपं जात आहे. कारण त्या खरंच खूप सुंदर आहेत आणि सगळं करायची त्यांची तयारी आहे. काही वेळेला प्रॅक्टिसला असं झालंय ना की मी हातातलं प्रॉप्स मध्ये लाटणं घेऊन शिकवलंय की हेच करायचंय. पण मला ज्या वेळेला त्या स्टेजवर चढतात ना ते जे मी काही त्यांच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न केलाय ना त्यांनी त्याच्यापेक्षा 110 टाइम बेटर केलंय. आणि मला खरंच या मैत्रिणींचा खूप अभिमान आहे की त्या स्टेज गाजवतात, आदिशक्तीचं नाव अगदी अटकेपार नेण्याचा प्रयत्न करतात. आज आदिशक्ती जसं इन्स्टामुळे आहे ना तसं या सगळ्यांमुळे आहे. त्याच्यामुळे खरंच मी त्या ह्यांना अगदी त्रिवार सलाम करीन किंवा काय म्हणतात ना दंडवत घालीन. या मैत्रिणींशिवाय माझं आदिशक्ती कम्प्लीट होऊच शकत नाही. खरंच बरोबर आहे. एक गोष्ट तुम्ही बरोबर बोललात की प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही गुण असतातच आणि ते एवढे गुण असतात की ती पूर्ण जग जिंकू शकते. आणि आपलं युट्यूब चॅनल सुद्धा ह्याच्यासाठीच आहे की ज्या महिला घरी बसून असतात किंवा ज्यांना कसं असतं ना सगळ्या महिलेमध्ये काही ना काही टॅलेंट असतं. जसं आता ह्यांचं टॅलेंट, इव्हन तुमच्या सगळ्यांचं टॅलेंट ताईंनी बाहेर काढलं. कारण की जोपर्यंत तुम्ही जर घरी बसून राहिला असता, तुम्ही बाहेर निघालाच नसता तर तुम्हाला नसतं कळालं. आज तुम्ही मंगळागौर एवढं छान खेळतात की तुम्ही तुमचे व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कसं वाटत असेल की अरे आज किती छान. हे असतं कारण की टॅलेंट सगळ्यांमध्ये असतं, फक्त एक ताईंसारख्या महिलेची गरज असते. आणि म्हणून मी नेहमीच माझ्या चॅनलमध्ये सांगते की प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेला मदत करा. आणि जसं ताईंनी केलंय आणि तुम्हाला सुद्धा जर मंगळागौर खेळायला आवडत असेल तर नक्की यांचा ग्रुप जॉईन करा. तर आता आपण भेटणार आहोत पुढच्या ताईंशी. तर नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव पूजा इब्रामपूरकर आणि मला मॅडम सोबत 5 वर्ष झाली आता. मग तुम्हाला येत होतं आधीपासून की शिकलात? नाही, मॅडमने असं लाटणं नाही. घेऊन एवढं शिकवलंय? कॉन्फिडेंटली मी अजिबात नव्हती, अजिबात नाही. हा. तेवढं येत नव्हतं. नॉर्मल आपण घरात कार्यक्रम असतात तेवढं नाचतो तेवढेच. असं कॉन्फिडेंटली असं मला येतच नव्हतं. पण मॅडमनी जेव्हा मला शिकवलंय कसं ते मला माहितीये. मला हे कसं शिकवलंय मला ऐकायचंय. मला वागता येत नव्हतं. म्हणजे जे मंगळागौरीचे कार्यक्रम असतात ते प्रॉपर वाकून सगळे करायचे असतात. बरोबर. मला वागता येत नव्हतं तेव्हा स्टार्टिंगला. का काय त्रास होता कमरेचा? नाही अशी उंच आहे की ते जरा झुकेंगा नाही. पण मग त्यांनी मला घरी कार्यक्रम ठेवला होता हा. आणि घरी त्यांनी असे बलून्स मध्ये थर्मोकॉलचे बॉल्स भरले होते आणि ते बलून फोडला आणि सगळे मला उचलायला लावले वागता. वा वा. हा, तिथून मला वागता येत आता. ही एक टेक्निक छान आहे. जर सगळे ऐकत असाल तर बघा की ताईंनी किती छान टेक्निक युज केली आहे. जर तुमच्या सुद्धा घरी कोणाला वागता येत नसेल तर ही टेक्निक तुम्ही युज करू शकता. नक्की करत त्याचा उपयोग होतो. माझ्यावरती झालेला आहे. सांगितलं होतं की थर्मोकॉलचे बॉल्स टाकून जर तू नाही वागली तर मी राई टाकणार. नाही त्यांनी खरंच खूप छान शिकवलं आणि मला कॉन्फिडंट नव्हता. म्हणजे समोर बघणं, प्रेक्षकांसमोर बघून डान्स करणं वगैरे यातलं काही नव्हतं येत. बोलावं कसं ते त्यांनी शिकवलं. आताही सुद्धा त्यांनी मला सगळं म्हणजे कसं प्रॉपर राहावं, उभं राहावं, डान्स करावा वगैरे समोर बघून वगैरे ते सगळं त्यांनी शिकवलं. आणि थोडंफार स्ट्रिक आहेत. नाही ते असणं गरजेचं पण आहे. स्ट्रिक ते आहे गरजेचं पण आहे. आणि मन मिळावू खूप आहे.
त्याला तोड नाहीये. त्या समजून सुद्धा घेतात, कान पण पिळतात आणि शिकवतात सुद्धा. आणि शिकण्यासारखं खूप सारं आहे त्यांच्याकडे, खूप छान आहेत त्या. ताईंना द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रचना टेणी. मला आदिशक्तीमध्ये येऊन 2 वर्ष झालेली आहेत. आणि आदिशक्ती हा मी ग्रुप नाही बोलणार, माझ्यासाठी हे माझं माहेरघर आहे, हक्काची जागा. की अशी हक्काची जागा ना की आज मी त्या माझ्या गुरु नसून ना त्या माझ्या आई आहेत. अरे वा, आणि वा, वा. त्यांनी ती जागा घ्यायला तेवढे त्यांनी पण एफर्ट्स टाकलेले. बरोबर. जेव्हा आम्हाला आमच्या घरच्यांची आठवण येते तेव्हा आमच्यासाठी त्या उभ्या असतात नेहमी. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं बोललं तर आपण म्हणतो मंगळागौर, तर मंगळागौर ही ना सासरवासीन जेव्हा ती सासरी असते मुलगी, तेव्हा ती फार कामाच्या ह्याच्यातनं फार थकलेली असते. तिला तिच्या माहेरची ओढ असते की मी माझ्या माहेरी जावं. माहेरी गेल्यानंतर तिला जो आनंद हवा असतो तो फक्त तिला तिच्या माहेरी मिळतो. ती जाते, तिच्या माहेरी गेल्यानंतर तिच्या मैत्रिणी सर्व भेटतात, सगळ्यांबरोबर ती हसते, खेळते, बागडते आणि परत आपल्या पावली मन खूप तृप्त करून ती तिच्या सासरी येते. पण हा अनुभव हा फक्त 1 दिवसाचा असतो. पण मला असं वाटत होतं की मला हा अनुभव रोजचा अनुभव हवा होता. हा रोजचा अनुभव मला कुठे मिळणार? तर आदिशक्ती हा ग्रुप माझ्यासाठी, म्हणजे ग्रुप नाही, हे माझं हक्काचं माहेरघर मला बेस्ट वाटलं. आणि तसंच त्या माऊलीने करून घेतलं मला आपलंसं. की आम्ही जेव्हा आमच्या माहेरघरी प्रॅक्टिससाठी येतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे गोड हास्य असतं आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रॅक्टिसच्या वेळेस जे पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन ते आमच्यासाठी उभे असतात की बापरे आपल्याला आज काहीतरी नवीन शिकायचं आणि तुमच्याकडनं मला करून घ्यायचंय. हा जो त्यांचा अट्ठास असतो त्या अट्ठासानेच ते आमच्याकडनं करून घेतात आणि आम्हालाही फार आनंद होतो की आम्ही त्यांच्याकडनं शिकतोय. आणि आज ह्या मंगळागौरीच्या ह्याच्यात ना आज ही एवढी नाकात सुंदर नथ, ही चंद्रकोर, हे गळ्यात दागिने, हा हिरवा चुडा, पायात पैंजण, नऊवारी साडी, हे कुठे घालायला मिळणार आहे? रोज कुठे नटायला मिळते? तर आदिशक्ती ह्या मंगळागौरीच्या ह्याच्यात आपल्याला नटायला मिळते. आणि आज जे काही आम्ही आहोत ते ताईंमुळे आहेत. आमची माऊली आहे ती माऊली, आम्ही दुसरा काही शब्द बोलणार नाही. खरंच खूप छान बोललात तुम्ही. आणि आज तुम्ही एवढं कमवलंय बघा. आज त्यांनी त्यांची आईची जागा तुम्हाला दिली आहे, जसं ते बोलले आज माझं माहेरघर आहे. नाही खूप शेवटी यांनी पण तेवढं केलं आहे, त्यामुळे तुम्ही आज एवढं बोललात. करून घेतलं आम्हाला. जेव्हा आमच्या मुलांना जरा घरी कधी आजारी वगैरे असतात, एक वेळा मी आमच्या आईला नाही पण त्यांचा फोन जेव्हा मी प्रॅक्टिसवरनं घरी जातो, मुलाला बरं वाटतंय ना, घरात सगळं व्यवस्थित आहे ना, हे आईच विचारते, आजूबाजूवाले नाही विचारत. त्याच्यामुळे आज आम्हाला वाटतं की आमची आई माहेरी खूप लांब आहे पण आम्हाला हे माहेरघर फार जवळ आहे की जिथे आम्ही रात्री कोणत्याही वेळी हक्काने येऊ शकतो की आई तुझी गरज आहे आणि त्या गरजेला उभ्या राहणाऱ्या आहेत, एवढं आम्हाला हक्काने माहिती आहे. तर ताई तुम्ही आज एवढं छान बोललात. मला सांगा, हा ग्रुप जॉईन करायच्या आधी तुम्ही इलेक्शन मध्ये उभ्या होतात का? अजिबात नाही. हे बोलणं सुद्धा जेव्हा त्यांच्याबरोबर बोललात तुम्ही कंटिन्यू की असं वाटतं एकदम मस्त, जसे इलेक्शन मध्ये नाही का उभे राहतात की हे मला वोट करायचंय, मग ते चालू होऊन जातं मी काय काय करणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. कारण का जेव्हा आम्ही प्रोग्रामला जातो तेव्हा त्या माईक घेऊन जेव्हा त्या बोलत असतात ना, तेव्हा असं वाटतं की अरे यार फक्त ह्यांच्याकडे बघत राहावं, बाकी काही नाही. पण त्यांच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन, त्या काय बोलतायत, आणि मग त्याचा रिवाइज आम्ही घरी जाऊन करतो की नाही यार हा बोलू शकतात तर आपण का नाही. मग थोडाफार आपण पण प्रयत्न करणं जरुरी आहे ना. नाही खूप छान, खूप छान. हे बघा असं असतं, घरातून जेव्हा बाहेर पडतो आपण त्यावेळेस आपल्याला कळतं की बाहेर काय चालू आहे काय नाही. आणि हे असतंच की प्रत्येक महिलांना कोणी जन्मापासून शिकून येत नाही, आपण एकमेकींना बघूनच शिकत असतो आहे ना, नवीन नवीन गोष्टी. त्यामुळे जरा बाहेर पडा, लोकांशी भेटा, असे छान छान ग्रुप जॉईन करा. त्यामुळे जसं सगळ्यांनी सांगितलं की आज त्यांना जे बोलायचं कॉन्फिडन्स नव्हतं ते सुद्धा या ताईंमुळे त्यांचं बूस्ट झालंय. तर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं. तर ग्रुपमध्ये अजून सुद्धा मेंबर आहेत, तर आपण त्यांच्याशी थोडं गप्पा मारूया. तर तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव साधना येरवलकर. मला 3 वर्ष झाली आदिशक्ती जॉईन करून. मग कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी अशा ह्याच्यामध्ये होती तर मला नाही चालेल चालेल. बोल बिंदास मन मोकळे बोल. माझ्या म्हणजे एका बाईवर अशी परिस्थिती आली होती लॉकडाऊनमुळे. मी माझ्या मिस्टरांना गमावलं, म्हणजे लॉकडाऊनमध्ये गेलं. त्यानंतर
म्हणजे सर्वच मला समोर म्हणजे काहीच माहिती नव्हतं की कसं होणार माझं पुढे, मी कशी उभी राहणार. माझे मिस्टर एकटेच कमवणारे होते आणि आम्ही शाळेतल्या मैत्रिणी होतो, पण एवढं आमचं क्लोज मैत्रीण नव्हती. तर मी ओपन हाऊसला गेली, त्यांना फेस पण करू शकली नाही. आमचं एज सेम आहे दोघींचं. मी त्यांना मॅडम ह्या नावानेच हाक मारते आणि माझी मोठी बहीणच मानते. तर मी फेसच करू शकले नाही की मी असं झाले तर तिच्याशी कसं बोलू. तर तिला पण ते लागलं. नंतर तिने टीचरने सांगितलं तिला की असं असं झालं. म्हणजे मानाचे वडील एक्सपायर झाले. नंतर त्या माऊलीने धीर करून मला त्या रात्री फोन केला ओपन हाऊस नंतर, म्हणजे समोरून. कारण तिला पण ते वाटत होतं डायरेक्ट फोनवर कसं बोलणार. तर फोन केला, मी उचलला फोन. नंतर मला एवढा सपोर्ट मिळाला. मला बोलली, "नाही तू म्हणजे आता पुढे कसं करणार? पुढचं काय? मुलाचं म्हणजे भविष्य काय?" तर म्हटलं, "मला काहीच कळत नाही." म्हणजे एकदम सर्व संपतं असंच होतं. म्हणजे लाईफच संपलं असं मी गृहीत धरलं होतं. पण त्या माऊलीने सांगितलं की नाही, तुला तुझ्या मुलाला घडवायचंय, तुला ह्याच्यातून उभं राहायचंय. त्यानंतर त्या माऊलीनेच मला आता इथपर्यंत घडवलं. त्यानंतर म्हणजे मी घर, संसार ह्याच्यामध्येच होती बिझी. म्हणजे नोकरी वगैरे काहीच करत नव्हती खरं सांगायचं तर. सासू-सासरे, घर, मुलं ह्याच्या पलीकडे बाहेरचं जग मला माहीतच नव्हतं. त्या माऊलीने आधार दिला मला. नंतर नोकरीला पण लावलं सगळं. त्यानंतर मला बाहेरचं जग कळालं. मी म्हणजे 4 बायकांमध्ये वावरायला लागली. बाहेरची माणसं कळायला लागली. नंतर मग त्यांचे मी स्टेटस पाहायला लागली की म्हणजे मंगळागौरीचं. तर म्हटलं खूप मी कमेंट टाकायची. तर मला बोलते, "तू पण जॉइन करू शकते." मग त्यांनीच मला सपोर्ट केला. त्यानंतर मी जॉइन केलं. म्हणजे बोलतात ना की नाचातला न पण माहिती नव्हता. आवड होती, पण नाचता येत नव्हतं. पण त्यांनी सांगितलं, "तू करशील." हे म्हणजे त्यांनी माझ्याकडून तेवढं करून पण घेतलं असं. आणि आता मी अशी आहे की मी 4 माणसांमध्ये म्हणजे बाहेर स्टेजवर परफॉर्म करू शकते. नाहीतर स्टेजवरती पण भीती वाटायची खूप. तेवढी पण हिंमत नव्हती माझ्यामध्ये. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर माझी सपोर्ट सिस्टम खूप, म्हणजे कधी काही, म्हणजे कुठलीही वेळ येऊ दे, म्हणजे मुलाच्या शिक्षणाच्या अडचणीमध्ये म्हण किंवा फॅमिली, सासू-सासरे असू दे, काही, फक्त एकच शब्द, "मी आहे ना." तो एवढा सपोर्ट मला मिळतो आणि अजूनपर्यंत त्यांनी तो घट्ट हात धरून ठेवलाय. त्या असू दे, त्यांचे मिस्टर म्हणजे नयनदादा, आता ते नाहीयेत, असायला पाहिजे होते. ते पण आमच्या आदिशक्तीचे एक भागच आहे. आणि आमचं म्हणजे सर्व आम्ही हर्षू, म्हणजे आम्ही त्याच्या सर्व मावश्या आहोत. तर म्हणजे माझी मोठी बहीणच. मी माझ्या मोठ्या बहिणीला खूप लवकर गमावलं, म्हणजे सख्ख्या बहिणीला. त्यानंतर ही माऊली माझ्या आयुष्यात आली. त्यानिमित्तानं देवाने त्या बहिणीला नेलं, पण मला दुसरी बहीण दिली. आणि माझ्यासाठी हे म्हणजे माहेरघर. कधीही मन मोकळे, काही असू दे, अडचणी येऊ दे, मी पहिला इकडेच फोन करते. गेल्या वर्षी आम्ही फराह खानचा शो केला. त्यानंतर मी आजारी पडली. तर मला काहीच कळत नव्हतं की आता मी म्हणजे रिपोर्ट आले, थोडं इश्यू दाखवला. तर मी रस्त्याने रडत होती. म्हटलं काय करू? पटकन नाव मला मॅडमचं आलं, निकिता मॅडम. मी त्यांना फोन केला, असंच आहे. तर त्यांनी एकच शब्द बोलली, "अगं घाबरतेस कशाला? मी आहे ना." त्यानंतर तर मी हसत गेली. मुलाचा जाऊन घरी प्रोजेक्ट केला. त्याच्यातून पण त्यांनीच मला बाहेर काढलं. स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये होत्या माझ्याबरोबर. नंतर माझं ऑपरेशन झालं. त्या स्वतः होत्या. रात्री पण त्या थांबल्या होत्या माझ्याबरोबर. आता कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. म्हणजे तेव्हाचं एक वेगळं फील होतं आणि आता एक वेगळं. म्हणजे असं मी सगळं विसरूनच गेली. आदिशक्तीमध्ये एवढी गुंतली आहे ना, की म्हणजे घरात गेलं की कसलाच विचार येत नाही. फक्त आदिशक्तीचा. म्हणजे आदिशक्ती आमची एक फॅमिलीच आहे. मॅडमबद्दल सांगायचं झालं तर जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. म्हणजे त्या माझ्यासारख्या जर बाईला, म्हणजे मी तर माझ्याकडून सांगेन की खरंच आदिशक्ती जॉईन करून बघा. म्हणजे एक अशी फॅमिली आहे ना, की तिथे सगळे म्हणजे आमचे घरचे प्रॉब्लेम सगळं आम्ही खूप मस्ती मजा करतो. असं घरचं तर पूर्ण टेन्शन मी विसरून गेली. म्हणजे जे डोक्यामध्ये जे विचार यायचे, म्हणजे घरात गेलं की टेन्शन असायचं. म्हणजे आता एवढं माझ्या लाईफमध्ये घडलं, तर आता तसं मला काहीच नाही. मी खूप रिलॅक्स राहते, रिलॅक्स वागते, एकटी ट्रॅव्हलिंग करते, खूप सर्व एकटी मॅनेज करते. बघितलं आज एका
जसं एक आल्या त्या बोलल्या हे माझ्या आईच्या जागेवर आहे, हे माझ्या बहिणीच्या जागेवर आहे. आणि खरंच माऊली साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हाला. मी खरं कारण सांगू की का आज- ताई, मला ना ह्या मैत्रिणी वाटतच नाही. मी ह्यांना 10 वेळा Family. सांगितलं, हे घर आहे ना, हे माझं नाहीये, हे सगळ्यांचं माहेर घर आहे. बरोबर. इथे हक्काने यायचंय. माझे मिस्टर म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे भाऊ आहेत. ती व्यक्ती नयन आंबेडकर अशी आहे की तुम्हाला कुठलीही अडचण मध्यरात्री येऊ दे, तो माझ्या मागे इतका भक्कम असतो की ह्यांना मध्यरात्री परकेपणा वाटणार नाही, ही गॅरंटी. आणि दुसरं महत्वाचं सांगेन ना, ह्यांची मुलं ह्यांची नाही, ती माझी. ह्यांच्या मुलांचे सगळे प्रॉब्लेम माझे, कारण ह्या एवढ्या हक्काने, ह्यांच्या सगळ्या कुटुंबियाने माझ्याकडे एवढ्या हक्काने ह्यांचे हात माझ्या हातात दिलेत. तर ह्या भले माझ्याशी वयाने लहान आहेत, काही जणी मोठे आहेत, पण त्या सगळ्या माझ्या मुली आहेत. मी त्यांना अटके पार नेणार, त्यांच्या सुखदुःखात 100% असणार. माझ्याकडनं, माझ्या नवऱ्याकडनं या आदिशक्ती कुटुंबाचा हात कधीही सोडला जाणार नाही. नव्या येणाऱ्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा हेच आहे. भले त्या आज माझ्यासाठी माझ्याबरोबर जॉईन करतील आदिशक्ती, पण त्या सुद्धा आदिशक्ती कुटुंबाचा भाग असतील. आणि त्या आदिशक्ती महिला मंचात नाही येणार, आदिशक्ती माहेर घरात येणार. बरोबर. आणि त्याच इथे जान. आता काय होतं माहितीये, या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले माहेरचे जे सर्वात प्रेम करणारे आई बाबा आहेत ना, ते गमावतोच. पण आता भाऊ भाऊजे म्हणा, सगळे करिअर इतकं त्यांचं स्वतःच म्हणजे जपत नोकऱ्या करणाऱ्या बहिणी आहेत. नाही होत एवढं माहेर पण करता येत बहिणांना, आणि त्यांची चूक नाहीये, सगळ्या आपल्या करिअर मध्ये बिझी आहेत. त्या सगळ्यांसाठी ना ही निकिता इथे बसली आहे माहेर पण करायला. आणि भाऊ म्हणजे माझा नवरा आणि मी, आम्ही भक्कम आहोत. स्वामींनी आम्हाला देतं ठेवलंय आणि मरेपर्यंत मला देतं ठेवावं. या सगळ्यांकडे, सगळ्यांच्या घरी प्रेम वाटायचंय आणि या सगळ्यांना माझं कुटुंब घेऊन मला पुढे जायचंय. आणि महत्वाचं सांगू का, 20 वर्ष झाले मी माझ्या आई बाबांना गमावलं. त्याच्यामुळे मला माहितीये की माहेर नसल्याचं दुःख काय. तर या सगळ्यांना ना मी कधीच माझ्या जीवात जीव असेपर्यंत माहेर पण त्यांना नाही होणार, असं होणार नाही माझ्याकडनं. हे त्यांचं माहेर घर आणि त्यांनी तिथे यायचंच आहे आणि सगळे लाड माझ्याकडनं पुरवून घ्यायचे. हा, मी कधी कधी खूप ओरडते, पण ते खरंच खूप आदिशक्तीसाठी गरजेचं आहे. कारण जर मी तिथे थोडी स्ट्रिक्ट नाही राहिली ना, तर ही मूठ सुटली जाईल. बरोबर. आणि माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक घराला ही चौकट असते, तर त्या चौकटीत बसायला ना आईला कधीतरी ओरडावं लागतं. तर कधीतरी आई असते, कधीतरी बहीण असते, कधी मैत्रीण असते आणि एव्हरी टाइम खट्याळ मुलगी असते. तर मला तो खट्याळपणा पण माझ्यातला सोडायचा नाही. मला बालिशी राहायला आवडतं. माझं ह्या मुलांबरोबर, ज्यावेळेला ह्यांच्या मुलांबरोबर असते, मी अगदी लहान मुलींसारखी असते. म्हणजे हिच्या मुलाचं सांगायचं असेल ना, जेवढा हिचा मुलगा हिच्याकडे मन मोकळं बोलत नाही ना, तेवढा फोन करून असतो, निकिमाची वेळ आहे का, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि जेवढा मी माझ्या हर्षूला सांभाळते ना, तशी माझी सगळी मुलं आहेत. म्हणजे माझी सगळी हौस पूर्ण झाली आहे. भले मला आज आई बाबा नाहीयेत, पण ह्यांचे आई बाबा म्हणजे माझी सासू माझ्यावर जेवढं प्रेम करत ना, तेवढ्या ह्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे आवर्जून विचारतात की निकिता आली की नाही. पण मी हेच कमवलंय असं मी म्हणेन ह्यांच्यातर्फे. सो खरंच हे माहेर पण उपभोगायचंय तर नक्की आदिशक्ती कुटुंबात या. अच्छा, मला सांगा, मला एंट्री आहे काय? कारण की एवढं सगळं ऐकून आता मला पण हेच वाटतं, माझं माहेर पुण्याला आहे. आता पुण्याला किती एवढं तास जाण्यापेक्षा इकडेच येत जाईल. कधी उलट हे माहेर पण तुम्ही अनुभवाल ना, परत पुण्याच्या माहेरी नाही जाणार. नाही, पण ते आज हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स घेतल्यावरच मला असं वाटतंय की यावं. आणि ह्यांनी तर एवढे एवढे वर्ष तुमच्या सोबत घालवले, तर त्यांना ऑब्व्हियसली ते होणारच. आणि खरंच आज दादा असते तर आम्ही त्यांची सुद्धा एक मुलाखत घेतली असती, कारण की दादाविषयी आपण एवढं ऐकतोय आणि त्यांचा मुलगा सुद्धा हर्षू. तर नक्की इन फ्युचर मध्ये कधी या साईडला येणं झालं तर नक्की त्यांच्याशी भेटू आम्ही. शुअर नक्की. तुमचं स्वागत आहे. मला असं वाटतं ना की आदिशक्ती आणि पुढे तुम्ही हे लावा टॅगलाईन, हक्काचं माहेर घर. किती छान वाटेल ना ऐकायला, है ना? कारण की असं नाही की फक्त ह्याच, कारण की प्रत्येक जणी या ग्रुप मधल्या प्रत्येक जणींनी तेच सांगितलंय. कारण की सगळ्यांना आज ह्या त्यांच्या आई बहीण मैत्रीण म्हणा
एक गुरु म्हणा, हे सगळ्यांची जागा आज ह्यांना दिली आणि ही जागा त्यांनी स्वतःच्या ह्याच्याने कमावली आहे हे तर तुम्हाला दिसतच आहे. तर ताई नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रणाली रवींद्र मोरे. मी या ग्रुपमध्ये सगळ्यात सिनियर आहे. नाही पण वयाने मी सगळ्यात सिनियर आहे, पण अशी मी सगळ्यात लहान आहे. पण वाटत नाही हो तुम्ही. अरे वा, थँक्यू सो मच. माझं डान्सचं आणि माझं काही जास्त एवढं रिलेशन नव्हतं, फक्त आपलं गणपती डान्स दॅट तेवढ्या पुरता तेवढं. हा. आणि माझी फ्रेंड ही माझी शेजारीण आहे, हिच्या सांगण्यावरून मी जॉईन केलं. पण मी मॅडमला पहिलं सांगितलं मला डान्स येत नाही, तुम्ही मला जायला सांगितलं तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मॅडम म्हणली या तुम्ही बघा तर करा. तर जॉईन केलं. काही वेळ ओरडल्या पण, रागवल्या पण. मम्मीच बोलले नाही मॅडम मला जमत नाही, मी जाते सोडून. हे माझं कन्फर्म झालं. मी यांना सांगितलं. हे बोलल्या काही नाही, तुम्ही थांबा, तुम्ही राहा, काही नाही होणार, थोडं थोडं हळूहळू व्हाल. मग यांनी मला सगळं शिकवलं. थोडं असं करा, थोडं वाका, थोडं हात वर करा. मग प्रत्येक वेळी आपल्याला बोलतो, एजेड मध्ये मी मोठी आणि मलाच सगळे बोलतात, तर मग थोडं मला पण असं वाटलं की वाईट वाटत होतं. पण मी बोलले नाही, जर आपल्याला यांच्यामध्ये राहायचंय आणि काहीतरी शिकायचंय तर थोडं आपला इगो पण साईडला ठेवून करायला पाहिजे. मग मी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवलं, नाही होईल. थोडं हेल्थ इश्यू पण होते, नी पेन आहे, बॅक पेन आहे, वयाप्रमाणे थोडंसं आहे, तरी पण मी त्याच्यामध्ये पण मॅडम मला थोडं नाही तुम्ही जास्त हे करू नका, पाय उचलू नका, तेवढं ते सोयी पण त्या देत होत्या फॅसिलिटी मला. आणि त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं. स्टेज फिअर होतं. पहिलं स्टेजवर गेल्यानंतर वरती बघायचं तर पॉसिबलच नव्हतं. पूर्ण जमिनीमध्येच सगळं सगळं जमिनीमध्ये. 2-3 प्रोग्राम आमचे असेच झाले. तेव्हा मॅडमनी व्हिडिओ दाखवायचे, बघा तुम्ही इथे स्लो जाताय, इथे मान वरती करा, म्हणजे सगळं त्यांनी व्यवस्थित शिकवलं. आणि नंतर आता काय वाटत नाही, आता 1000 येऊ दे नाही तर लाखो येऊ दे, स्टेज फिअर हा प्रश्नच नाही आमच्याकडे आता. आणि आता आम्हाला पब्लिक बघितल्यावर अजून पॉवर येते. मग तो पेन असू दे काही असू दे त्याचाही काही वाटत नाही की माझं दुखतंय. नाही, मला नाचायचंय. नंतर घरी गेल्यानंतर काय रडायचं ते रडीन, पण आता मी नाही. आणि आताही माझ्या पायाला लेप लावून आले, सांगितलं माझं दुखतंय आणि नवऱ्याला आणि डॉक्टरला पण सांगितलंय काही झालं तरी मला नाचायचं. 4-5 वर्ष तरी अजून मी डान्स सोडणार नाहीये, पण तेवढ्या पुरतं मला पेन किलर काही द्या, पण मला नाचू द्या. आणि मॅडमला सांगितलं मला नाच नाही जमलं तरी चालेल, पण मी हे घर सोडणार नाही. प्रश्नच येत नाही. तर बघा आता ताई, म्हणजे तुम्हाला जर नी पेन होत असेल, बॅक पेन, नाचल्यावर सगळं जातं. डॉक्टरकडे जाऊ नका. आदिशक्तीत या सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आणि मेंटली पण माणूस रिलॅक्स होतो. बरोबर. आपण घरात जे प्रेशर टेन्शन असतो ना, ते सगळं विसरून येतो आम्ही इथे. बरोबर. खूप आम्ही एन्जॉय करतो. म्हणजे असं डान्स आम्हाला वाटत नाही. मग आता तुम्हाला डान्स येतो का? डान्स येतं. येतो ना. म्हणजे तेव्हा मंगळागौर तुम्हाला मी काहीच व्यवस्थित येत करू शकते. नव्हतं. हा, काही येत नव्हतं. हम्म. फक्त आपलं बोलतो ना गणपतीमध्ये आपण जवळचा हात वरती करून तेवढं. आता काय वाटत नाही आता नाही, करू आता शकतो. खूप सुंदर डान्स हो. करते. आता बघा, मला भेटलं. नाही, ते बघणारच आहे आम्ही थोड्या वेळानंतर की कोण कसं डान्स करतंय ते. नाही नाही, खूप छान. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अमृता अमित साळवी, म्हणजे आदिशक्तीची शोभा. म्हणजे तुमचं माहेर बारसं झालं का इकडे येऊन? माहेर घरी आहे ना. माहेर घरी. इकडे शोभा. बरोबर. शोभा. लग्नाची अमृता अमित साळवी. अच्छा. मग तुम्ही किती वर्षापासून आहात? 3 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष आम्हाला. 4 वर्ष आलं माझं. 4 वर्ष, 21 4 पासून. वर्ष. 21 पासून कोविड संपला आणि जॉईन केलं. अच्छा. मग तुम्हाला सुद्धा येत होतं आधीपासून की नाही, अजिबात नव्हतं. नाही? मग तुम्ही पण म्हणजे इथे येऊन लग्नाआधी शिकला? असं होतं की घरातून पप्पा हाडाचे शिक्षक, त्यामुळे गावच्या ठिकाणी नाचणं हे परमिशन बरं. नव्हती. बरोबर. आणि आता असं आहे की व्हिडिओ पप्पा गावाला वरून, अरे तुझा व्हिडिओ याचा कार्यक्रम केलास आम्हाला पाठव, अरे असं वा. होतं. म्हणजे हे परमिशन आता मस्त. सुनेला सांगतात की अरे ती करते, तू पण काहीतरी असं करून म्हणजे प्रयत्न वा, कर. वा. फुगड्यांचे प्रकार व्हायचे, पण प्रोफेशनल आपण स्टेजवर नाचतोय किंवा गावाला जे कार्यक्रम व्हायचे त्यात आम्हाला परमिशन नव्हती. आता कार्यक्रम झाल्यानंतर ते माझे व्हिडिओ मागवून घेतात आणि सुनेलाही ते सांगतात की तूही असं काहीतरी फुगड्यांमध्ये किंवा असं काहीतरी परफॉर्मन्स करत जा. हम्म. आणि आदिशक्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे नखापासून केसापर्यंत शरीराचा कुठलाही भाग कुणालाही स्टेजवर परफॉर्म करताना सुद्धा दिसणार आहे याची काळजी मॅडम घेत असतात. हे मॅडमचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना की या ग्रुपमध्ये माझी मुलगी आहे याचं प्राऊड आहे आणि अभिमानाने ते व्हिडिओ शेअर करतात किंवा सांगतात की अरे छान करते ही मुलगी माझी म्हणून.
कुठलं गाव आहे तुमचं? चिपळूण अच्छा, मग हा व्हिडिओ पण जाणार ना तिथपर्यंत? आहे, मग net चालू असतं तिकडे. यांच्या पप्पांना माझी नम्र विनंती आहे की गावात जास्तीत जास्त हा व्हिडिओ पसरवा आणि सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना सांगा बघा माझी मुलगी आज युट्यूब चॅनलवर पण आली आहे. नाही, खूप खूप धन्यवाद. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अश्विनी राकेश ठाकूर आणि मी आदिशक्तीमध्ये 3 वर्षापासून आहे. अरे, हम भी ठाकूर, तुम भी ठाकूर, ठाकूर गब्बर. अच्छा, 3 वर्ष झाले. मग तुम्हाला आधीपासून येत होतं की तुम्ही पण इथे येऊन शिकलात? नाही, म्हणजे दुसऱ्या मैत्रिणी बोलल्या, जसं आपण गणपती डान्स किंवा घरात काही कार्यक्रम असल्यावर जे तसंच हिने मला म्हणजे सांगितलं. आम्ही पण Inspire केलं. स्कूलच्या हा, मुलांच्या हा. ज्या मैत्रिणी तर बोलायची की ये जॉईन कर असं. तर मग आली, मग चांगलं वाटलं असं 2-3 दिवस बघून सगळ्या जणी करतात तेवढं छान छान. मग तुम्हाला घरातून होती का परमिशन? हो, घरातून मी सांगूनच आलेली, तसं अच्छा. काही हे बंधन वगैरे नव्हतं, फुल परमिशन होती. मग आता त्यांना तुम्ही जेव्हा मंगळागौर करता तुमचे व्हिडिओ वगैरे बघून कसं वाटतं घरच्यांना? छान वाटतं सगळ्यांना. स्टेटसला वगैरे व्हिडिओ ठेवल्यावर त्याचे सगळे खूप असे लाईक्स आणि कमेंट्स Comments, बघून वा वा. खूप छान वाटतं आणि असं वाटतं ना आपण काहीतरी करतोय काहीतरी चांगलं. करतोय असं छान वाटतं. नाही, खूप छान. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रोहिणी बागडे. मी हल्ली जॉईन झाले, नवीन. अच्छा, म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात. किती वर्ष झाले? नाही, मला आता तिला घडवायला सुरुवात घडवायला करणार सुरुवात आहोत. केली. हो, त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नाही शकणार कारण की ह्यांना अनुभवच नाहीये. नाही, आहे थोडासा अनुभव. थोडा आहे. नाही, घाबरू नका, मी परत एक एपिसोड घेईल तुमचा अनुभव जाणून घेण्यासाठी. तिने महिन्याभरात वर्षभराचा अनुभव घेतला. आहे अनुभव. मग ऐकायलाच लागेल आता तुमचे अनुभव. सांगा मग, तुम्ही आधीपासून येत होतं तुम्हाला डान्स वगैरे? नाही, मला आवड खूप होती. लहानपणी खेळलेले आहे खेळ मी, आणि आवड खूप होते. मी खूप म्हणजे असं हे करत होते की मला जायचंय कुठेतरी, खेळायचंय. मग मला ते स्वामींच्या कृपेने सायली भेटली. अच्छा. मग सायलीला मी बोलले, अगं मला खूप आवड आहे खेळायची. तर ती बोलली, या तुम्ही आमच्या मॅडमला कॉन्टॅक्ट करा आणि या. मग मी आले, मॅडमला भेटले आणि झाले मी जॉईन. पण खरंच या जुन्या ज्या आहेत ना, वाटत नाही पण त्या जुन्या आहेत. म्हणजे मला त्यांनी खरंच खूप सांभाळून घेतलं त्यांच्यामध्ये आणि मला असं वेगळं काही वाटत नाही. आणि मॅडम बद्दल जे बोलतात की एक माहेरघर, आणि खरंच ते मला पण जाणवलं. ते मी आले, इथे पण आले आणि मी परवा दिवशीच ओरडा खाल्लाय मॅडमचा. पण मला आहे ना खरंच एक असं वाटलं की मला पण आई वडील नाहीये, मला एक खरंच आई भेटल्यासारखं मला खरंच जाणवलं. ते खरंच जाणवलं मला. म्हणजे खूप मनातून जरा हे झाली, मी नाराज झाले जरा. पण एक विचार केला की मला अशी हक्काने बोलणारी फक्त माझी आईच होती. मला चांगल्यासाठी काहीतरी सांगणारी दुसरी कोण नाही, मला ही भेटली. आणि मला खरंच एक माहेर भेटलंय आता, आणि हे मी कधीच सोडून जाणार नाही. त्या मला किती ओरडू दे, काही बोलू दे. नाही, आणि त्या स्वतः पण बोलल्या ना की मी हे माझं आदिशक्ती हे ग्रुप कधीच सोडणार नाही. नाही. म्हणून त्या स्वतःहून बोलतातच, मी कधीच तुम्हाला हे करणार नाही. पण कसं असतं, आपल्याला कधी कधी खूप हे होतं ना, मन दुखवलं जातं, अरे बरोबर. कशाला मी कुणाचं ऐकून घेऊ. पण असं नाही, त्या बोलल्यानं पण मला असं वाटलं की नाही, कोणतरी असं वेगळं आहे की त्या हक्काने मला बोलतात, आणि मला ते खूप बरं वाटलं. आणि ते असं असतं ना, जिथे आपण जास्त प्रेम असतं तिकडेच माणूस आपला राग व्यक्त करतो. हो, इतकं प्रेम म्हणजे त्यांनी दिलंय ना मला. असं आता दुसरं माहेर घर बोलतात ना, ते माहेर मला इथे भेटलंय, आणि हे माहेर मी कधी सोडणार नाही. आता तुम्ही शिकलात छान नाचायला? हो, शिकते, मी करते. पण आता मॅडम सांगतील तसं. तुम्हाला नाही ना काही कमरेचा त्रास, नाही, गुडघ्याचा काही त्रास? नाही. उलटं मी बोलते की मला 30-35 वर्षानंतर ना मी हा खेळ खेळायला लागले. मला आता ते आवड माझी होती ती आता मॅडम मुळे माझी ती पूर्ण होती. नाही, पण आता खूप हा आनंदी आहे, या खूप खेळामुळे आनंदी आहे. तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. काहीच नाही, कारण की उलटं आपली मी movement आता चालू म्हणजे असते. एकदम हे असते, ऍक्टिव्ह असते. आणि मी सांगत असते की अरे तुम्ही करा, या, कुणाला यायचं तर इथे या, आमच्या मॅडम खूप चांगल्या आहेत. बरोबर. त्या ओरडणार पण आणि करून पण घेणार तुमच्याकडून, आणि मला खूप आवडतं. मस्त.
नाही, आणि कसं असतं ना, आपल्या डेली रुटीन मध्ये खूप साऱ्या महिला असतात, त्यांना वेळ भेटत नाही एक्सरसाइज करायला किंवा योगा करायला. पण हे मंगळागौर एक असा खेळ आहे की जेणेकरून आपल्या बॉडीची एक्सरसाइज होते, आपली आवडही पूर्ण होते, कोणाचे छंद असतात ते पूर्ण होतात, मेन म्हणजे आपल्याला डान्स करता येतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन आनंद होतं. खूप आनंदी आणि म्हणजे त्याच्यात निकिताताई सारख्या ग्रुप ऍडमिन असल्या तर मग विचारायलाच नको. आणि मला काही माहितीये का, फक्त साड्या घेतो, कपड्यात ठेवतो ठेवतो. आणि वापरून वापरून बघतो. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. अपूर्ण हौस. आज सगळ्यांचे दागिने जर तुम्ही बघाल ना, तर आज नवऱ्यानं अजून एक कपाट करावं लागतंय की खरंच. साड्या आणि दागिने. आदिशक्ती चालली शॉपिंगला आणि साड्या आणि दागिने आणि पारंपरिक दागिने. पारंपरिक, असंही नाही बरोबर. की बाई कोणी काही घातलं. म्हणजे आजच्या व्हिडिओ जरी तुम्ही पॉइंट आउट केलं की हे काय हे काय हे काय, तर आज माझा अट्टास असं की दागिने तर पारंपरिक असलेच पाहिजे, साड्या सुद्धा पारंपरिक असल्या पाहिजे. बरोबर. कुठल्याही प्रकारचे आजच्या तारखेत आलेल्या पेशवाई मस्तानी अमुक तमुक न घालता आपलं ब्राह्मणी सवळं हे मंगळागौरीची शान आहे. पारंपरिक दागिने हे मंगळागौरीची शान आहे. ती आपण जपलीच पाहिजे, ती खोप्यापासून ते पायापर्यंत. बरोबर. आणि ती जपण्याचा जो माझा अट्टास आहे, या सगळ्या जणी पूर्ण करतात. आणि नऊवाऱ्या घ्यायचं तर आमच्याकडे असं आहे की आम्ही समोरून सांगतो गिफ्ट देणार आहे, नऊवाऱ्याच बरोबर आहे ना, ते यूज पण होतात ना तुम्हाला. आणि पण मी ना एक नोटीस केलं की सगळ्यांचे दागिने ना वेगळे आहेत, येस. सगळ्यांचे दागिने वेगळे दिसते मला, है आता ना? मी याचं कारण सांगू, मला खूप नक्की आवडलं. नक्की नक्की सांग. बघा, आपण जरी म्हणतो मंगळागौर प्रोफेशनल, पण मंगळागौरीचा खरा उद्देश काय आहे? जेव्हा सासरून माहेरवर्षी येते त्यावेळेला ती तिच्या ऐपतीप्रमाणे सगळं करते. मग तिच्या गळ्यात साधं डोरलं का नाही असे ते घालून तिने केलं पाहिजे. का आजकालच्या काही ठिकाणी असं असतं, सेमच ठुशी, सेमच मंगळसूत्र, सेमच साड्या. आपण कॅटरिंग कॉलेज नाही चालवत आहोत. बरोबर. आपण काय करतोय, प्रत्येकीच्या हौशीने, प्रत्येकीच्या ऐपतीप्रमाणे ती मंगळागौर खेळतो. बरोबर. मग माझ्या एखाद वेळेस माझ्या माहेरची नसेल ती ऐपत पैठणीची, बरोबर. नाही घालू शकत मी पैठणी, मग तिने काय अगदी कॉटनची साडी घालून मंगळागौर करू नये असं कुठे नाही लिहिलंय. त्याच्यामुळे पारंपरिक दागिने असावेत. मग ते डोरलं असलं ना तरी चालेल, त्याच मजेत, त्याच काय बोलतात ना, अगदी दिलखुलास तिने खेळलं पाहिजे, मजा केली पाहिजे. त्याच्यामुळे आमचे सगळ्यांचे दागिने वेगळे आहेत आणि ते जिथपर्यंत आदिशक्ती असणार असे वेगवेगळेच दागिने असणार. साड्या सुद्धा सगळ्यांच्या ऐपतीप्रमाणे असणार. असं कुठेही अट्टास नसणार की मी घातली ना 10,000ची मग तू घाल. नो, नाही. तू 200ची घातलीस तरी चालेल, तू 2,000ची घातलीस तरी चालेल, तू 20,000ची घातलीस तरी चालेल आणि तू 2 लाखाची घातलीस तरी चालेल. कारण मंगळागौर हे जर माहेरघर आहे ना, तर माहेरघरी सगळ्या मुलींचं वेलकम आहे. बरोबर. कुणाला दुखवून मंगळागौर अट्टहास करून खेळायला किंवा तिच्या घरी जर ऐपत नसताना ते अट्टहासाने मागवून घेऊन तिला सगळे नंतर दरवाजे बंद करून बाई आपल्याला जमणार नाही, तू घरी बस, नो. त्यापेक्षा तू 2 बाई अगदी कॉटनची साडी नेसू नये पण तू मजा कर. हा माझा तरी अट्टहास आहे. त्याच्यामुळे आमचे दागिने वेगवेगळे आहेत. नाही नाही, खूप छान. आणि ना, मी जेव्हा तुमच्या घरात आले तेव्हा मी बघितले की खूप सारे इकडे तुम्हाला ट्रॉफीज दिसत आहे, सर्टिफिकेट्स, फ्रेम्स. मग हे 5 वर्षात तुम्हाला किती प्राइजेस भेटलेत? हे खूप कमी आहे सोनलताई, कारण इंटिरियर स्पेशली माझ्या नवऱ्याने आता इतका खर्च करून इंटिरियर केलंय फक्त आणि फक्त आदिशक्तीसाठी, कारण ते फ्रेमिंग मध्ये सगळ्या बसल्या पाहिजेत. अजून ट्रॉफा माझ्या आतमध्ये आहेत आदिशक्तीच्या. 5 वर्षात ना खरंच आम्ही खूप छान प्रगती केली आहे, क्षण आणि क्षण. आणि मी तुम्हाला सांगू, ह्या जरी मला असं म्हणतात की गुरु आहे, पण मी अजूनही काय म्हणतात ना, शिकते आणि मला अजूनही शिकायचंय. मला मंगळागौरीच्या प्रत्येक प्रॉप्स का उचलले जातात, त्या दागिने जे घालतात त्याची काय माहिती आहे, साडी घालताय तुम्ही तर त्याची काय माहिती आहे, ह्या प्रत्येकाचा आवर्जून अभ्यास करायला आवडतो. आणि ह्या प्रत्येकीला मी शिकवते की हे तुम्ही करताय तर काय करताय. आणि ते करता करता ते प्रेक्षकांमधनं कोणी कोणालाही क्वेश्चन विचारलं ना, तर माझ्या या मैत्रिणी तरबेज आहेत त्या उत्तर देणार. कारण ज्या ठिकाणी तुम्ही उभ्या राहता ना त्याची पूर्ण सखोल माहिती असली पाहिजे. हा माझा अट्टहास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण अगदीच व्यवस्थित सगळा अभ्यास केला ना तर कुठल्याच प्रकारची भीती नाही उरत. मज्जा करता येते आणि मजा करून समोरच्याला मजा करून घेण्यात मजाच काय असते. त्यामुळे मजा येते आपली करायला आणि करत राहू आम्ही. आणि तुम्ही जॉईन करा प्लीज.
मला ताई एक सांगा, आज ज्या महिला माझं चॅनल बघताय तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी इतकंच सांगेन तुम्हा सगळ्या मैत्रिणींना, नका घरी बसू, स्वतःचा वेळ वाया नका घालू, स्वतःची एनर्जी नका घालू वाया. का? कारण ना तुम्ही खरंच खूप अष्टपैलू आहात सगळ्याच जणी. मग ती घरी बसलेली महिला असू दे किंवा ऑफिसला जाणारी महिला असू दे, सगळ्यांनी आपल्यासाठी जगा, आपल्यासाठी काहीतरी करा, स्वतःसाठी उभ्या राहा आणि फावला वेळ काय असे ना, काहीतरी तुम्ही छंद जोपासून पुढे जा. मी तुम्हाला ही विनंती करेन अगदीच. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी इंस्टाग्रामवर बघून यांना कॉल केला होता. तर ताई मला एक सांगा, मी तुमच्या इन्स्टा पेजवर एक व्हिडिओ बघितला होता की तुम्ही फराह खान सोबत सुद्धा होता, तर त्यांच्यासोबत पण तुम्ही काय कार्यक्रम ऍक्च्युली असं झालं, इंस्टाग्राम आपलं स्वामींच्या पुढे इतकं व्हायरल झालंय की तिच्या टीमने आदिशक्तीला टॅग केलं आणि आम्हाला फोन आला तिकडनं की आंटी किसको बोला हा शो आहे फराह खानचा, सो तुम्ही याल का? त्यावेळेला मला तर पहिलं असं वाटलेलं कोणतरी, आम्ही एकदम अशा घरगुती छान महिला आहोत, आपल्या संस्कृतीला जपत करणारे कार्यक्रम आहोत, तर कसं बाई असं असेल? तर पहिलं तर खरं वाटलं नव्हतं, पण म्हटलं की चला आपण पुढे एक स्टेप उचलूया आणि गेलो आम्ही त्या शोला. आणि सोनमताई माहितीये का, तिकडे आपण आदिशक्तीचा डंका वाजून पहिल्या नंबरने जिंकलोय आणि खरंच तिकडे जाऊन खूप छान असा अनुभव आला. तिने मुंबईतनं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातनं महिला बोलवल्या होत्या आंटी किसको बोलामध्ये आणि छान आम्हाला तिथे फ्लोअर मिळाला की आपली संस्कृती जपत नाचत धमाल करत. म्हणजे तिला स्वतःला एवढं बिलीव्ह होत नव्हतं की आपल्या मराठी संस्कृतीत इतकी सुंदर छान डान्स असतो. कारण आता तुम्ही मराठमोळी संस्कृती बघितली तर पहिलं नाव येतं लावणी. या लावणी व्यतिरिक्त मराठी असं संस्कृती आहे किंवा ही जपलेली कोणासमोर आलेली नाहीये. ती आम्ही तिथे इतक्या दणक्यात नाचलो. त्यावेळेला तिथे अनु मलिक सुद्धा होते आणि ऑली सुद्धा होता. आज फार धमाल आलं आणि मजा केली आम्ही तिकडे आणि छान कार्यक्रम आपण जिंकून मज्जा करत आपल्या आलो. त्यांना कसं वाटलं? ती तर इतकी खुश होती की मंगळागौर मध्ये असे काही खेळ असतात हे पाहूनच ती फार खुश झाली. खरंच ती भरभरून बोलली. ती बोलली सुद्धा की हा चॅनल आमच्या युट्यूबला जाईल, त्यावेळेला तुम्ही फार फार एकदम तुमचे फॉलोअर्स वाढतील आणि माझा कधी कार्यक्रम पुढे मराठी झाला तर मी तुम्हाला नक्की बोलवेन असं तिने आम्हाला प्रॉमिस केलंय. आणि खरंच आम्ही खूप ते जपण्याचा, आपली संस्कृती पुढे न्यायचा जो अट्टास आहे तो तिच्या मार्फत आणि आता तुमच्या मार्फत होणारच होणार. आणि मला माहितीये की तुमचे व्ह्यूअर्स पण आम्हाला फॉलो करणार आणि ही संस्कृती आपण, तुम्ही एक आदिशक्ती आहात आणि तुम्ही आदिशक्तीतले सगळे गुण तुमच्या चॅनलला दाखवताय आणि मी आदिशक्तीचे सगळे गुण माझ्या इन्स्टाच्या चॅनलला दाखवते. तर आपण दोघींनी जे एकमेकींना आता प्रॉमिस करूया की आपल्या सगळ्या मैत्रिणींना ज्या घरी बसल्यात त्यांना तुम्ही बाहेर काढा आणि मीही बाहेर काढते आणि आपण ही टीम म्हणून छान खेळूया, पुढे जाऊया आणि मजा करूया. आणि दुसरं सांगायचं महत्वाचं म्हणजे मराठी आपलं दूरदर्शन जे पिढ्यानपिढ्या आपण बघत आलोय त्यावर पण आम्हाला संधी मिळाली आणि तिथे सुद्धा आम्ही मंगळागौरी बरोबर भोंडला सादर करून आलो आणि तिथेही फार छान अनुभव होता. म्हणजे असं म्हणतो आपण की मराठी चॅनलला आता तितकंसं महत्व नाहीये, पण खरंच दूरदर्शनला गेल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं. टीम इतकी सुंदर होती, इतकी सपोर्टिंग होती आणि आपल्या त्या मराठी काय म्हणतात ना एक स्टेजचा अनुभव इतका छान होता की भोंडला खेळताना प्रत्येक गोष्ट सादर करताना हत्तीची माहिती देताना, कारण भोंडल्याला ही हत्तीची माहिती असते, भोंडल्याला हदगा सुद्धा म्हणतात, तो विदर्भात खेळला जातो आणि मंगळागौर ही कोकणात खेळली जाते. पण आता आपल्याकडे इतकं कॉस्मोस झालंय की ती सगळीकडे सगळे प्रकार खेळले जातात. तर तिथे आम्ही भोंडला सुद्धा खेळलो, मंगळागौर सुद्धा खेळली आणि दूरदर्शनचा अनुभव सुद्धा आमचा अप्रतिम होता. त्याच्यामुळे आता जितके आम्हाला छान छान संध्या मिळतात आम्ही त्यांचं सोनं करणार आणि करू इच्छितो. फक्त ती संधी तुमच्या मार्फत, इंस्टाग्रामच्या मार्फत आणि स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्यात येऊ आणि हा आनंद जो आम्ही घेतोय तोच आनंद आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तर कृपया ताई बरोबर आमच्याही चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा
आणि कमेंट करा, जेणेकरून हा आम्ही घेतलेला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. हे काम आम्ही करतोय ते तुम्हीही करू शकाल हे तर मला नक्की माहितीये. शेवटी ही नारी शक्ती आहे आणि नारी शक्ती कधीच बॅकफुटला नसते. सो आपण दोघी मिळून हे जे करतोय हे आपण सगळ्या मिळून लवकरात लवकर करूया. तर लवकरात लवकर दोघींच्याही चॅनलला प्लीज फॉलो करा. धन्यवाद. आणि 5 वर्षात आज तुम्ही जे काही केलं आहे आणि म्हणजे विचार करा पुढच्या 5 वर्षात तुम्ही खूप पुढे जाणार आहे आणि माझा सपोर्ट नेहमीच तुम्हाला असंच असणार आहे. Yes, तुमचाही आशीर्वाद माझ्यावर असंच असू द्या. नक्कीच. कधी हेल्प लागेल तर मला नक्की सांगा आणि मलाही लागली तर मी डायरेक्ट येणार आहे कारण की हे माझ्या हक्काचं माहेरघर आहे. येस नक्कीच नक्कीच. आणि तू आलीस तर मला खरंच आवडेल. आता मी तुम्ही करून नाही, बरोबर तूच बोला ते मला आवडेल. जरा बोलण्यामध्ये आपलं पण आहे ना ते आहोमध्ये नाही. सो नक्की हे माहेरघर कधीही श्रीदर्शन तर तुझ्यासाठीच आहे. कधीही माहेरपणाचा भाऊजींबरोबर भांडल्यावर इकडे आता माहेर यायचं तर मुद्दाम भांडावं लागेल की नाही. कारण की आमची भांडणं मी माझ्या आईला जरी सांगितलं तरी ती बोलेल तूच काहीतरी केलं असेल. काही माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर. आणि मला एक सांगायला आवडेल की निकिता ताईंकडून हे एक शिकण्यासारखं आहे की जसं ते आधी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून लोखंडवालामध्ये त्यांचं पार्लर होतं. नंतर जसं त्यांनी सांगितलं की मुलांसाठी त्याच्या संगोपनासाठी त्यांनी ते स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर परत नव्याने त्यांनी आदिशक्ती ही ग्रुपची स्थापना करून हे सुरुवात केलं. तर खूप साऱ्या महिलांची अशी कंप्लेंट असते ना की बाबा आधी आम्ही हे करत होतो पण मुलंच झालं मग नंतर करूच शकत नाही तर काय. मग त्यांच्यासाठी एक छान मेसेज दे. बघा आपण ना लग्न करून ना आईबाबांनी दिल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या असतात. मी नाही म्हणतच नाही आणि त्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्याच पाहिजेत. पण त्या जबाबदाऱ्या पाडता मन का मारायचं नाही मारायचं. ते मग तो एक फावला वेळ का नाही मिळाला आपल्याला. तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी काढा आणि करा स्वतःसाठी काहीतरी. कारण शेवटी आहे ना सगळं इथेच राहणार आहे. तुमच्या इच्छा मारून जगण्यापेक्षा काहीतरी जगून वर गेलात ना तर खूप मजा राहील. फोटोत राहून काय मजा होते. सगळा चंदनाचा हात ने गुलाबाचा हात करून त्यापेक्षा सॅटिस्फाईड होऊन जा. कारण असं म्हणतात ना की खूप जन्मानंतर माणूस हा जन्म मिळतो तर तो सार्थकी लागला पाहिजे. आणि तो लावता लावता सगळ्यांबरोबर मजा करत मजा घेत मजा देत वर गेलात तर निदाने आठवतील तरी की कोणतरी होती. तर आपलं जीवन सार्थकी लावा. नका घरी बसू. खूप मजा करा, मस्ती करा, धमाल करा आणि आयुष्यात फक्त खुश राहा आणि आनंद वाटा, आनंद घ्या. काश्मीर